आपण चाललेलो आज मयूर कोरडे क्लिकर इंडिया यांच्याकडे. तर बघूया आज मयूर सर ऑफिसमध्ये आहेत का. कंटिन्यू शूट करून करून वेळ भेटतच नाही. आज भरपूर दिवसानंतर वेळ भेटलेला आहे. मयूरला भेटूया. चला. बघू शकता त्यांचं ऑफिस आहे. बघूया मयूर सर आहे ऑफिसमध्ये. चल. अरे मयूर सर नमस्कार. कस काय एकदम कसं आहे मस्त आहे. मी मस्त. तो अचानक कस काय आला अरे तुम्ही मी मस्त म्हणलं तुला सरप्राईज देऊ. कायला असं अचानक फोन करू एखादा फोन तरी करतो ना कमीत कमी. अरे शूट चालू होतं. मी म्हणलं तुला बी सरप्राईज आज कुठं ऑर्डरला होता का होती इथं मनसर मध्ये. कुठं बनसरला होता का बा असं अचानक आला डायरेक्ट. तुझा खास मित्र होता. कोण स्काय. स्कायच्या ऑर्डरला होता का. ओके बघ बाकी काय चाललंय. माझं नाही म्हण. तुझं काय चाललंय. एकदम मस्त. माझं मस्त चाललंय. तुझं कसं चाललंय. माझं जे आपलं सारखं असणार तेच. अचानक इकडं आला काहीतरी काम बी काढलंय का. काम तर काय असंच भेटायला आलं. कंटिन्यू कामामध्ये असल्यावर आपल्याला वेळ भेटतो. तुला बी माहिती. हा ते पण आहेच मला. बघ फोटोग्राफी कशी चालली. माझी तर चालली जशीच पहिल्यापासून आहे तशीच. मी तुझं काय? शांत आहे सध्या. तुझे क्लासेस मी काय म्हणतो. क्लासेस घेतले होते बरं का. मी का मला वाटतं काहीतरी 2-3 महिने मी 6 बॅचेस झाल्या बरं का माझ्या. मी 3 महिने कमीत कमी घेतो. पण 3 महिन्यानंतर असं जाणवलं की आपण मुलांना जे शिकवतोय ना कुठंतरी आपण कमी पडतोय. मग त्याच्यानंतर मी विचार असा केला की ज्याला स्वतःला इम्प्लिमेंट करायचं तर बाई पोरांना सगळा वेळ येतो देतोय. वेडिंग मध्ये बाहेर पडत नाही. नवीन नवीन काही गोष्टी भेटत नाही शिकायला. त्यामुळे मी त्या स्टॉप केले ते क्लासेस वगैरे. ठीक आहे पैसे कमवू शकतो माणूस. पैसे भेटतात पण चांगले. पण कुठेतरी असं वाटतं आपण कमी पडतोय बाई. मग 2 पावलं पुढे जातात ना फोटोग्राफर. त्यामुळं थोडस त्याच्यावर स्वतःकडेच लक्ष दे. मी तर माझ्याकडेच येतोय रे. बाकीच्यांकडे बघून आता काय फायदा नाही. तेवढं आहे. बघ तू काहीतरी 100% कारण असतात. तू अचानक भेट दिली तर तू यायच्या अगोदर तू 100% फोन करतो की बाहेर येतोय वरती. अरे माझं यायचं कारण तसं तर काय लय महत्वाचं नव्हतं. पण मला तुझ्याकडनं जाणून घ्यायचं होतं. तू क्लायंट आणि जे काही तुझे शूट्स आहे ते कसे हँडल करून घेतो आता सध्याला. ह्या गोष्टीसाठी तू आला इकडं म्हणजे ठीक आहे चालते. आता सध्याच मी बेसिकलीच ऑर्डर करतो नाही का जास्त करून. मी पुढल्या क्लायंटचा रिस्पॉन्स कसा आहे भेटल्यावरती कळतं यांचा रिस्पॉन्स कसा आहे काय. तर ह्या गोष्टी लय गरजेचं असतात. क्लायंटला काय वाटतं माहिती का आजकाल की आपण त्याच्या प्रोफाईलला फोटो बघितले किंवा फोटोग्राफर त्याला जे फॉलोअर्स चांगले म्हणून त्याला ऑर्डरचं काम द्यायचं आणि नंतर त्यांना पाहिजे तसं म्हणजे ते नंतर असे फोटो दाखवणार आपल्याला की बाबा मला असे फोटो पाहिजे अशा पोजेस पाहिजे. तर नंतर लय प्रॉब्लेम्स होतात. एकदा फोटो काढून झालं रे आपलं की मग हळूहळू एक त्यांना एडिटिंग नाही पसंत येणार मग असं तसं भरपूर प्रॉब्लेम. त्यासाठी मी एक पहिली गोष्ट पोर्टफोलिओ तयार करून ठेवला माझा. आत्तापर्यंत मी जेवढे शूट्स केले नाही का बऱ्याच गोष्टी आहे. शूट्स केले एडिटिंग कसं करतो काय करतो याचा एक पोर्टफोलिओ करून ठेवला. म्हणजे क्लायंटला जर ज्या वेळेस आपल्याला क्लायंट फोन करते ना त्यावेळेस मी त्यांना पोर्टफोलिओ पाठवून देतो. त्यांना सांगतो पोर्टफोलिओ जर माझा आवडला तरच आपण काम फायनल करू. म्हणजे जेणेकरून नंतर प्रॉब्लेम होत नाही रे. मग ज्या वेळेस मी त्यांना सेंड करतो त्यावेळेस पुढच्या क्लायंटचा ओके मेसेज आल्यावरती मी त्यांचा एक ग्रुप बनवतो. पहिली गोष्ट तर त्यांना सगळ्या डिटेल्समध्ये सगळ्या गोष्टी सांगतो. त्यांचा फोटोज मागून घेतो. त्या ग्रुपवरती त्यांना एक म्हणतो कपल फोटो पाठवून द्या. दोघांचा सिंगल असेल तर सिंगल पाठवून द्या. जेणेकरून आपल्याला आयडिया येते. आयडिया आल्यावर शक्यतो आपण ज्या वेळेस भेटायला जाणार ना त्यावेळेस ते दोघं सोबत जर असले ना त्यांचा स्वभाव आपल्याला कळतो ना एक की हा बाबा एक नंबर आहे बोलायला बसतंय. तर मग त्याच्यावर आपल्याला कळलं का मग काय करतो आपण की आपल्याला आयडिया येते की हे क्लायंट कुठंपर्यंत कशा मुवमेंट देतील हे आपल्याला लगेच जाणवतं. आता तू पण फोटोग्राफर तुला तर काही सांगायचं नाही. तर ह्या गोष्टी ग्रुप जर बनवल्याच्या नंतर ग्रुपमध्ये फोटो आलं का त्याच्यात मेकअप आर्टिस्ट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इव्हेंट प्लॅनर्स असतील इव्हेंट प्लॅनर्स ऍड केले तर काय होतं सगळ्यांच्या गोष्टी सगळ्या मी हे केलं ना इन्व्हॉल्व झाल्या ना तर मॅच होत जातात. की हा ड्रेस ते यूज करणार आहे तर त्याच्या मागं डेकोरेटर्स कसं पाहिजे मेकअप आर्टिस्टने मेकअप तसा केला पाहिजे कोणता टोन दिला पाहिजे या सगळ्या गोष्टी जर एकत्र आल्या तर बाप शूट होते.
तुझा पोर्टफोलिओ मी पण बघितलं काही माझे पण क्लायंट तुझे पोर्टफोलिओ मागवतात, ते मी तुझं पोर्टफोलिओ बघितलं. त्या पोर्टफोलिओ मध्ये तू जे काही फोटो टाकले ते आहेत तर खूप छान. आणि मी त्यातला एक प्रश्न विचारू तुला, जे त्यातले प्रीसेट यूज केलेत आणि बनवलेत कसे आणि कसे तयार करतो ते सांगू शकतो का? प्रीसेटचं काय होतं, आता बरेच लोकांना असं वाटतं की हा मयूर नाही का प्रीसेट वरच सगळं चाललं असेल, पण असं काय नाही. मला एक पहिल्यापासून सवय आहे बरं का. हे बालसाला एक म्हणतो ना, एखाद्याला दारूची नशा असते, एखाद्याला सिगारेटची नशा असते, तशी मला एक नशा आहे असं बोललं तरी चालेल. की फोटो काढला लगेच एडिट करायचं असतं, ती एक नशा आहे मला. म्हणजे क्लायंट लगेच कारण त्यावेळेस फोटो काढून आणि क्लायंटला दाखवलं का ती जेवढे खुश होतात ना तेवढे आतापर्यंत कधीच खुश होत नाही. मग मी काय करतो लगेच, आणि आपल्याला आयडिया पण येते की त्यांना दाखवल्याच्या नंतर त्यांना जर आवडला तर ते क्लायंट 100% आपल्याला हात बांध, नाही आवडलं तर आपल्याला चॉईस येते बाई याच्यामध्ये काहीतरी चेंजेस केले पाहिजे. एक नवीन रोज नवीन कलर काढत राहिलेला, पुढल्याचे ड्रेसेस ह्या गोष्टीवरती फोटो जाबार येतात. असं काय नाही, पुढल्याच्या मुवमेंट वगैरे सगळ्या कॅप्चर केल्या की फोटो येतात चांगले. पण त्याच्यातून आपल्याला निवडायचे आणि आपलं एडिटिंग स्किल जास्त करून मी क्रॉपिंग जास्त करतो, वाईट फोटो काढतो क्रॉपिंग करतो. आणि मी तुझ्या काहीशा गोष्टी बघितल्यात, त्यामधली मला तुझी एक गोष्ट खूप आवडते. म्हणजे एक क्लायंट तुला किती गोष्टी आवडल्या माझ्या लिहून ठेवलं ना काय सगळ्या, किती दिवसानंतर भेटला आहे ना, बरोबर काहीतरी प्रश्न तर वगळतीलच. तुझ्या एका क्लायंट पासून तू 100 क्लायंट जोडतो, ती गोष्ट तुझी खूप आवडते. ते एक आपल्यासाठी ना, तुला सांगू का, आजकाल मी बऱ्याच ठिकाणी ऐकतोय बरं का, फोटोग्राफी पैसे कमावण्याचं साधन तर झालेलं आहे, सगळेच झाले, सगळे तेच करते ते. पण आपल्याला असं कुठंतरी वाटतं चायला त्या माणसाच्या नाही का, एक संध्याकाळी आपण त्यांना व्हिडिओ दाखवला स्माईल ती ना, त्या स्माईलला बोलल्याचा म्हणजे आपण ज्या वेळेस आपण पुढल्या माणसासोबत कसं बोलतो हे पण लय महत्वाचं असतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट ते आपल्याच आई वडील आहे आणि आपल्याच घरातलं लग्न आहे, हे जर प्रत्येक फोटोग्राफरने जर हे केलं ना पाहिजे. मी तुझ्यासोबत जाणून सगळं नाही, तुला तर सगळं माहिती, पण ज्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी पुढे येतील ना, की आपणच स्वतःहून आपल्यातलंच घरातलं लग्न आहे असं वाटेल ना, त्यावेळेस त्या माणसाला पण असं वाटत नाही अनसिक्युरिटी येत नाही. म्हणजे आपल्याच जवळचा फोटोग्राफर आहे, खूप जवळचा आहे आपले. आता त्या दिवशी आपण दोघं सोबत होतो खपोलीला, तिथे आपल्या ओळखीचं नव्हतं, ऑनलाईनच क्लायंट होतं, पण तरी पण तो त्या रिस्पॉन्सवर आज भरपूर ऑर्डर आल्या तिथं. मजा आली होती तिथं खरं तर. तो दिवस मी आयुष्यभरात कधीच विसरणार नाही. मस्त क्लायंट होतं एकदम मध्ये का असं 5 मिनिटं सगळी शांत झाली होती आणि व्हिडिओ संपल्याच्या नंतर 1 मिनिटांनी मी बोललो नाही का, अरे संपलंय, तो लोक भरले. तो सीन लय बॅकर होता, बस. हे काय नवीन सगळे पुस्तके वगैरे? अरे पुस्तकाला काय सांगू तुला, नवीन काहीतरी करत बसतो रे. हे ऑफिस जवळ आलं होतं तेव्हा तर बघितलं होतं, एवढे झाडं वगैरे नव्हते. हे काय आलंय, निसर्गाच्या ह्याच्यात राहायची सवय लागलेली मला. पक्षी झाले, पक्षी सगळ्यांना एक सोबत ओढून घेऊन. नाही सगळ्यांना नाही राहायचं रे. ऑफिसला भरपूर चेंज केलंय. हो, थोडेसे चेंजेस करत. कसं होतं माहिती का, काम करण्यासाठी जी एनर्जी लागते ना, ती एनर्जी ही झाडं देतात मला. बरोबर, मी सगळे असे बारीक प्लांट वगैरे नाही का लावून ठेवले. अजून मला खूप लावायचे होते, पण विषय असा झालाय की लावू तरी कुठं, सगळे झाडच होईल, त्यामुळे थोडेसे लावले. सध्या थोडेसे पुस्तक दिवसानंतर म्हणजे तो झू बनवतो. नाही रे, असं काय नाही, पण एक आवड निर्माण झाली मला नाही का, हळूहळू. ठीक आहे बाबा, माणसाला कशी एका गोष्टीमध्ये आवड. अजून एक सांगू शकतो का मला की क्लायंट सोबत कसं बोलायचं? बाई बोलायचं तर तुला सांगू का, तू फ्री होऊन जा बाई. ज्यावेळेस तू जातो ना समोरच, तर त्या माणसाला असं वेगळं नाही वाटलं पाहिजे. कुणीतरी नवीन माणूस आलाय घरात, ज्या वेळेस आपल्या घरात पाहुणा येतो माहिती ना, मग आपले घरातले लाजतात नाही का, अरे कसं बाहेर जाऊ, अरे कसं त्यांना पाणी देऊ, किंवा बऱ्याच गोष्टी असतात, लाजतात लोक. काही क्लायंटला असं पण वाटतं बोलवतोय म्हणल्यास हे फक्त दाखवण्यासाठी करतोय. आपलं कसं करायचं मला सांग. मी तुला सांगू का, तिथं जाऊन आपण 100% आपलं काम ओके आहेत. आणि मी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुला एक सांगू का, बऱ्याच क्लायंटला असा प्रॉब्लेम, लाख रुपये देतोय आपण, तसं काम होईल का, हा लय जणांना प्रश्न असतो. पण त्याच्या बाबतीत एक विषय की भाई, मी डायरेक्ट क्लायंटला सांगतो, तुम्ही ऍडव्हान्स बुकिंग आपण ती पण का घेतो माहितीये का,
अचानक आपण पोरं आपल्याकडली जी टीम आहे त्या पोरांना बुक करून ठेवतो त्या डेटला, किंवा मग एक सिक्युरिटी राहते, बाबा ठीक आहे यांची बुक आहे, आपण सगळी तयारी करतोय, ऐन वेळेला त्यांनी client-ला बघत नाही. हा त्यासाठी ऍडव्हान्स पेमेंट घेतो ना, तर ते मी आधीच ते पण नव्हतं घेत. त्याच्यानंतर 1 रुपया घेत नाही. काम झालं तुम्हाला आवडलं की त्याच्या दुसऱ्या दिवशी पेमेंट फुल पेमेंट करायचं. काय माहिती का, अशाने क्लायंट पण खुश होते, त्यांना विश्वास पण येतो आपल्यावरती, केव्हा सगळं काम झाल्याच्या नंतर देतोय. आणि जोपर्यंत आपण त्यांचं काम पूर्ण करून देत नाही ना, तोपर्यंत ते पैसे आपल्याकडे त्यांचे सेक्युअर आहे. ज्यावेळेस त्यांना सगळं भेटणार आहे ना, त्यावेळेस तो पण पुढचा माणूस निगेटिव्ह होत नाही आपल्या बाबतीत, बरोबर, पॉझिटिव्ह राहतो. त्याच्या मनासारखं त्याला ऑलरेडी सगळं भेटत गेलेलं असतं ना, त्यामुळे होत राहतं असं. आणि आता तू एवढ्या ऑर्डर करतो, तुला ही गोष्ट सांगावी लागणार नाही मला. प्रत्येक 4 दिवसानंतर तुझ्याकडनं काही माझ्याकडनं काही तुला शिकायला भेटलं तर काय फरक पडणार? तेवढं तर आहेच. कारण आपण बी रोज 4 वेगवेगळ्या लोकांना भेटतो, कोणाचे पॉझिटिव्ह विचार, कोणाचे निगेटिव्ह विचार असतात. नवीन लोक असतात, काय प्रॉब्लेम. पण आपण ज्या वेळेस आपल्या घरचा समजून घेतलं त्याच्याबरोबर, माणूस पुढचा फ्री होतो रे. अचानक एक एनर्जी असली बाय आपल्यामध्ये, नाही का, असं सकाळी एकदा नवरीच्या घरी गेलो ना की मला वेगळीच एनर्जी येते. डोक्यात एवढंच असतं बाई, यंदा एक तर रडून जाणार मी जातानी, नाहीतर हसून तरी जाणार. असे वेगवेगळे सीन माझ्याकडे लय असे मी टेस्ट काढून ठेवलेले, मी इंस्टाग्रामला टाकलेले. आणि ते कुठेतरी बघून लोकांना असं वाटतं की बाबा आपलं पण काम चांगलं होईल, यांना ऑर्डर दिली तर असं तसं. बरं ऑफिस मध्ये एवढे पोर आहेत, तुला एक गोष्ट सांगू का? सगळं झालं जाताना प्रिसेट द्या. अरे प्रिसेट, अरे बाई तुला एक सांगू का, प्रिसेट वरती खरंच काही नसतं. म्हणजे मी कुठं काही क्लास नाही केलं, पण मी प्रत्येक मुलाला क्लासला ना प्रत्येक मुलाला एवढंच सांगतो, काही प्रिसेट आहे सगळं काही नाहीये. एक थोडीशी कला आहे, त्या कलेमध्ये तुम्हाला चेंजेस करायचं आहे फक्त वेगवेगळं. ज्या वेळेस तुला सांगू का, हा याचा फोटो बघितला आपण आणि त्याचा फोटो बघून आपल्याला पण सेम तसा फोटो करायचा आहे, तर कधीतरी मार्केट होत नाही. त्यासाठी काय करावं लागतं माहिती का, त्यांनी जसा केला ना त्याच्यापेक्षा वेगळंच करून दाखवायचं. आपल्याला स्वतःला ज्या दिवशी ना वाटेल ना हा हे काहीतरी वेगळं आहे, खायला हे बरोबर येईल का, प्रश्न पडेल ना आयला चांगला आलाय का रे, त्यावेळेस मला फोटो ओके. आणि तू ज्या वेळेस जगाला लोकांपेक्षा वेगळं काहीतरी देणार ना, लोक तुझ्या आकर्षित होणार. का माहिती का, पडलो असतात ते आकर्षित का होणार, तर बाई याच्याकडे काहीतरी वेगळं आहे, अरे वेगळी काहीतरी फोटोग्राफी आहे. सेम आजकाल सगळं लाल पिवळं हिरवं निळं करून टाकी. म्हणजे मी तर तुला सांगतो, मी शूट केलं ना की मी जास्त कलर नाही करत, सॅच्युरेटेड नाही, जे आहे ते ओरिजिनल ठेवतो आणि फोटो क्लायंटला देऊन टाकतो. नाही त्याच्यावरती ब्रश मारत, तोंडावरती जो रेग्युलर आहे तसा फोटो ठेवतो, कारण दिसायला तो फोटो छान दिसतो. म्हणजे ओरिजिनल दिसतो. फक्त आजकाल आपल्या फोटोग्राफरचं नाव खराब झाले. नवरी अशी दाखवली होती आणि निघाली, फक्त नावं नाही घेत कोणाची, पण असे भरपूर प्रॉब्लेम झालेले. आणि इन फ्युचर माझ्या बाबतीत पण तसा प्रॉब्लेम होईल एखाद दिवशी. ते नाही. बाकी तुझ्या कसं चाललंय माझ्या तुला तर माहिती आहे, आपण सोबत काही दिवसानंतर भेटतच असतो. फक्त आता मध्ये काय असल्यामुळं कंटिन्यू 15 दिवस काय भेटलो नाही. आता मी काय केलंय, क्लासला थोडासा गॅप दिलाय आणि थोडे इलेक्शनचे वगैरे काम हे झालं. आता लय कमवलं, लक्ष दिलं तब्येतीकडे लक्ष दिलंच आहे मी सध्या. आता जिम वगैरे चालू आहे, ट्रेनर लावलेला आहे. जर आपल्याकडून होत नाही तर त्याला ऑफिसमध्ये बऱ्याच गोष्टी आपण इन्क्लूड केलेल्या आहे. आणि ऑफिसमध्ये जी मुलं आहे आपल्या आता जॉबसाठी वगैरे, तर त्यांच्यासाठी पण जिमची सोय करून ठेवली. इन फ्युचर नाही कसं फिट राहिलं पाहिजे रे फोटोग्राफरनी कमीत कमी. आता तू काय फिट आहे? कंटिन्यू मग असे, आता मी तर पहिल्यापासूनच चालतंय, भारी वाटलं भेटून तुला. आणि नाही का, आपण खूप दिवस पहिली गोष्ट तर आपण त्यावेळेस एका ऑर्डरला तुझी माझी रात्रीची ओळख झाली, आठवते का? 4 मिनिटाच्या वेळेस, 4 मिनिटाच्या कमीत कमी 14 वर्ष झालं. 14 वर्ष झाले सोबत. पण चांगली गोष्ट आहे. चहा वगैरे, अरे काय झालं, नाही चहा बस, चहा दिनेश चहा रे बाळा, ऑफिस मध्ये सगळंच करून ठेवलं. अरे भाई ती गल्ल घेऊ तू आता सगळ्या गोष्टी. आता काय आलं, तू आला अचानक आला आणि बोलायला लागल्यामुळे ते चहा वगैरे ह्या त्या गोष्टी. मी पाहिलं तू लास्ट वेळेस फ्रीज नव्हता, मशीन आणि कसं होतं लागतं थोडं फार ठेवायला थंड वगैरे.